दिशा सालीन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं आणि 2 दिवस जोरदार राजकारण सुरू झालंय। पण फक्त आदित्य ठाकरेच नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच अन्यही राजकारणातले मोठे राजकारणी भाजपाच्या डावपेचामध्ये अडकलेत। ही भाजपाची राजकीय चाल आहे आणि अर्थात त्यात काही चुकीचंही नाहीये। हे राजकारण आहे। राजकारणात डावपेच हे टाकावेच लागतात। भाजप डावपेच टाकतीये, बाकी पक्ष टाकत नाहीत। त्यात बाकी राजकीय पक्षांचा दोष आहे, भाजपाचा नाही। पण काय आहेत भाजपाचे डावपेच आणि डावपेचामध्ये कोण कोण अडकलेत, यामध्ये भाजपाचा काय फायदा, इतर राजकीय पक्षांचा काय तोटा, चला समजून घेऊयात। सुरुवातीला भाजपाचं राजकारण काय आहे ते समजून घेऊयात। गेल्या काही वर्षांपासून भाजपानं राजकारणात साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करायला सुरुवात केली आहे। निवडणुकांमध्ये भाजप या नीतीचा प्रचंड वापर करते आहे आणि बाकी दिवसांमध्ये भाजपानं वेगळीच नीती वापरायला सुरुवात केली आहे। ती नीती आहे दबाव तंत्राची। भाजपाची 2014 मध्ये राज्यात सत्ता आली तेव्हापासून भाजपाला राज्यात एक हाती सत्ता येऊ शकते असा आत्मविश्वास आला आणि तेव्हापासून भाजपानं राज्य एक हाती हातात कसं येईल यासाठी राजकारण करायला सुरुवात केली आहे। 2014 मध्ये भाजप आणि तेव्हाची शिवसेना एकत्र सत्तेमध्ये आली, पण तेव्हा भाजपानं शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिलं नाही आणि दुय्यम वागणूक द्यायला सुरुवात केली। 2019 मध्ये भाजपाला विधानसभेत राज्यात एक हाती सत्ता येईल असं वाटलं होतं, पण सत्ता आली नाही आणि त्यात 2019 मध्ये भाजपाला वाटलं नव्हतं असं राजकारण फिरलं। शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी मवियाचा प्रयोग केला। तेव्हा भाजपा 2024 पर्यंत राज्यामध्ये सत्तेपासून बाहेर राहील असं वाटलं होतं, पण भाजपानं डाव टाकला आणि शिवसेनेमध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते अशा नेत्यांच्या मागे ईडी सीबीआयचा ससेमिरा लावला आणि शिवसेना फोडली। हाच नियम राष्ट्रवादीसाठी सुद्धा वापरला आणि अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे अनेक नेते फोडले, 2 पक्ष फोडले, मविया फोडली आणि फक्त मवियाच फोडली नाही तर सत्तेतही भाजपा आली आणि 2024चा निकाल तर तुमच्या समोर आहे। राजकीय अभ्यासकांच्या मते भाजपा इथंच थांबली नाही तर त्यानंतर आता सोबत आलेल्या शिवसेना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भाजपाकडून दबाव तंत्र सुरू आहे। आता हाच नियम आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुद्धा लावला गेलाय। राजकीय अभ्यासकांच्या मते दिशा सालियन प्रकरणामध्ये भविष्यात आदित्य ठाकरेंवर काहीच कारवाई होणार नाही, पण पुढचे अनेक वर्ष आदित्य ठाकरेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत राहणार आहे। आता मुद्दा आहे भाजपा दबाव तंत्राचा वापर का करतंय, तर त्याचा सरळ अर्थ आहे भाजपाला राज्य एक हाती हवंय। तोपर्यंत राज्यात भाजपाला फ्रंट फुटला राहायचं आहे आणि त्यासाठी जे जे राज्यात मजबूत नेते आहेत त्यांच्यावर भाजपा कायम दबाव टाकत राहणार आहे। राजकीय अभ्यासकांच्या मते भविष्यात रोहित पवार, वरुण सरदेसाई, जयंत पाटील आणि अन्यही महत्त्वाच्या नेत्यांवर असा दबाव टाकला गेला तर आश्चर्य वाटायला नको। अर्थात काही जण भाजपाच्या या दबाव तंत्राच्या राजकारणाला नावही ठेवतील, पण आपण आपल्या अनेक व्हिडिओमध्ये म्हटले तसं राजकारणात कायम डावपेच टाकत राहावं लागतात। इथं कायम शिकाऱ्याच्या भूमिकेत राहावं लागतं, नाहीतर तुमची शिकार ठरलेली आहे। कारण हे राजकारण आहे, लहान मुलांची प्राथमिक शाळा नाही। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।